पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये रविवारी रात्री भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली आणि हा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पहाटे 2:45च्या सुमारास हा अपघात झाला। अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत आणि इतर 3घांचा शोध सुरू आहे। आता त्या ठिकाणी जे काही वर्क आहे ते चाललेलं आहे। 3 बॉडीज मिळालेल्या आहेत आणि अजून बॉडीज शोधण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या देखील मिळतील। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि खरं म्हणजे या संदर्भात पहिल्यांदा कोणाला माहितीच नव्हती, पण नंतर हे मिसिंग आहेत लक्षात आल्यानंतर शोध घ्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आलं की अशा प्रकारची दुर्घटना झाली आहे। त्या संदर्भात आता पुढची कारवाई चाललेली। पुढची बातमी पाहूया। धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये भीषण अपघात झाला। या तिहेरी अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। रेतीने भरलेला डंपर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची एकमेकांना धडक बसली। हा तिहेरी अपघात झालाय। दरम्यान यामध्ये 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे। 5 जणांचा यात मृत्यू झालाय आणि 20 जण यात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जलजीवन मिशन सारख्या योजना या भागांमध्ये सबशेल अपयशी ठरल्याचं समोर आलंय। गावपाड्यांवरील विहिरी कोरड्या पडल्यानं या भागातील महिलांचं हंडाभर पाण्यासाठी अतोनात हाल होत असल्याचं चित्र समोर आलंय। हंडाभर पाण्यासाठी महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। हंडाभर पाणीही मिळत नाहीये आणि जे मिळतंय ते गढूळ मिळतंय, त्यामुळे आरोग्याला देखील धोका निर्माण झालाय। तातडीनं शुद्ध पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सोय करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। यानंतर पुढची बातमी पाहूया। मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय। जेपी इन्फ्रा सोसायटी समोर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला। ईदच्या काळामध्ये परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं दिसतंय। दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेत। गेटवर बाउन्सर्स तैनात करण्यात आलेत। प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। एक छोटीशी बातमी पाहूया। वांद्र्यातील गरीबनगरमध्ये कारवाई वेळेस जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। या दगडफेकीच्या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणेंनी घणाघाती टीका केली आहे। हे कधीच आपले होणार नाहीत असा टोला नितेश राणे यांनी लगावला। आता बघा, त्या गरीबनगरमध्ये अनधिकृत त्या जमिनीवर रेल्वेची आमची जमीन होती। रेल्वेची वर्षानुवर्ष 1 के ऊपर 2, 2 के ऊपर 3 म्हणजे सगळे चढवतच चाललेले एक दुसरं। ते जेव्हा तिथे अनधिकृत जेव्हा त्यांची घरं आणि मस्जिद तोडण्यासाठी जेव्हा बुलडोजर चालली तेव्हा किती पोलीस जखमी झाले ही जरा माहिती घ्या। तेव्हा का नाही पोलीस इन्स्पेक्टर आठवणीत आले? का नाही आमचे पोलीस माता भगिनी आठवणीत आल्या? दरम्यान राणेंच्या या विधानावर आता नवा वाद निर्माण होतो का पाहावं लागेल। पुढची बातमी पाहूया। पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत। दौंड आणि बारामतीला पाणी मिळतं मग इंदापूरला का नाही असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय। तिरडी आणत शेतकऱ्यांनी इथे आंदोलन सुरू केलंय। इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पुणे शहरातल्या जिल्ह्याचं जे सिंचन भवन आहे त्या सिंचन भवनाच्या बाहेर गेल्या 1 तासांपासून आंदोलन सुरू केले। उन्हाळी आवृत्तीचं जे खडकवासला धरणाचं पाणी आहे ते पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि या सिंचन भवनाबाहेर जे आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मागण्या अनेक आहेत। स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भारणे आणि इंदापूरचे जे माजी आमदार आहेत हर्षवर्धन पाटील ते देखील आता या पुण्यातल्या सिंचन भवनात दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांनी तिरडी आंदोलन सुरू केलेलं आहे।
हे पाहतोय गेल्या अनेक महिन्यापासून खडकवासला धरणाचं कालव्याचं जे हक्काचं पाणी इंदापूर तालुक्याचं आहे ते पाणी आम्हाला दिलं जात नाही, म्हणून धरणे आणि बोंबाबोंब आंदोलन या शेतकऱ्यांनी या सिंचन भवनाच्या बाहेर खरं तर चालू केलेलं पाहायला मिळतंय. मोठा पोलीस बंदोबस्त देखील पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे देखील या ठिकाणी आंदोलनाला बसले. आपण त्यांच्याकडनं घोषणाबाजी करताय शेतकऱ्यांसोबत, तुम्ही स्वतः आंदोलन करताय, काय शेतकऱ्यांची मागणी आहे? खर तर ह्या अधिकाऱ्यांच्या दिसाळ नियोजन नाही पकडून त्यासाठी आलो आम्ही. नाही, तुम्ही असू ना, बोला तुम्ही तुमच्या मागण्या सांगा काय आहेत ते. खरं तर अधिकाऱ्यांच्या दिसाळ नियोजनामुळे आज खाली आमच्या टेलला पाणी गेलेलं नाहीये आणि 1300 क्युसेक्सनी जे पाणी सोडलं पाहिजे होतं ते 1000 क्युसेक्सनी पाणी सोडलं जाते आणि अधिकारी कारण देतात की बाबा कचरा साठलाय, कुठं काय हे केले झाले, आणि त्याचं नियोजन अधिकाऱ्यांनी आधीच केलं पाहिजे होतं आणि पाणीचं नियोजन अधिकाऱ्यांनी आधी नसलं केल्यामुळे आज आम्हाला खालीपर्यंत पाणी येत नाही. आणि कधी इंदापूर